हे काय आहे काही समजत नाही. याला म्हणायचंय काय? पूर्वीच्या ब्रह्मवृद्धानं विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्त केलं होतं. हे त्यांनी घेतलंही. तदनुसार त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळेल असं लिहिलंय यात. ते देहांत प्रायश्चित्त त्यांच्या पापक शाळासाठी होतं. ही मुलं जन्मतः भ्रष्ट आहे आणि भ्रष्टांना कोणतेही धार्मिक संस्कार करायचा अधिकार देता येणार नाही. ब्रह्मवृंदाने या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा. यापूर्वीही सखोल अभ्यास न करता आमच्या माता पित्या अरे काय बोलतोय का हा? या ब्रह्मवृंदावर संशय असेल तर आपण काशी क्षेत्री जावं आणि त्या पीठाकडून शुद्धीपत्र घेऊन यावं. ते आम्ही मान्य करू. महाराज, माणूस जन्मतःच अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वरी संकेत आहे. इथे शुद्धीपत्राच्या याचक म्हणून आला आहात विवाद घालण्यासाठी. पंडितांनी रागावू नये. धर्मात म्हटलंय आत्मा पवित्र आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. जर असं असेल तर शुद्ध कुणास करायचं, आत्म्यास की शरीरास? मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करताय. अरे आपलं वय काय, आपण बोलतोय काय, कुणासमोर बोलतोय याचं काही भान? ज्ञानाला वय नसतं महाराज. आत्म्यालाही वय नसतं. वय शरीराला असतं. माझं जरी शरीर बोलत असलं तरी त्याचा बोलविता आत्मा आहे. तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. सिद्ध करून दाखवतच का रे आळंदीच्या पोरा? 4 पोथ्या पुराणा वाचून पोपट पंची करणं फार सोपं असतं. मिथ्या वाद कशाला? तो लेडा आणि तू दोघेही समान आहात ना? तो लेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? बोल ना. जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय अशक्य? मी जे बोलेन ते तोही बोलेल. काय अशक्य? म्हणजे तुला असं म्हणायचंय की तो रेडा बोलेल? ऐका ब्राह्मण श्रेष्ठींनो, ऐका. आम्हाला तत्वज्ञान शिकवतोय. रेडा गोल गप्पा मारतोस ना तर करून दाखव. ए रेडेवाला, थांब जरा. चला रे. आवाज का करा रे बाबा. राहू द्या ना.
ईश्वराचा अवतार आहात. आम्ही साम्राज्य तुम्हाला काय शुद्धीपत्र द्यायचं, तुम्हाला ओळखलं नाही आम्ही. क्षमा करा, क्षमा करा.